जिजाऊंचा आदर्श आहे। जेव्हा जेव्हा कसोटीचे क्षण येतील तेव्हा तेव्हा या मराठी मातीतील लेकी सुना नेटका पदर सावरण्यासाठीच नाही तर त्या यवनासुरी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी झाले आहेत। वाघ 2 पावलं मागे येतो तो झेप घेण्यासाठीच आणि या मराठी वाघाच्या झडपेतून औरंग्या तुझी सुटका नाही। और वो डिगस गांव की महफिल क्या जिसमें ताली ना हो ठोक दो ताली। नमस्कार मंडळी, मी सुधीर आणि स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती। तर आज आमच्या गावच्या मंदिरामध्ये वर्धापन दिन आहे आणि विविध कार्यक्रम केले जाणार आहेत। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। तर मंदिरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम चालू होते। तर चला तर मग आपण ते कार्यक्रम पाहूया आणि त्याचा आनंद पण घेऊया। डिगसगावच्या महिलांनी समय नृत्य केलं होतं आणि त्यांना खूप प्रोत्साहन देण्यासाठी खूपच मंडळी जमली होती आणि खूपच सुंदर नृत्य केलेलं त्यांनी। तर मंदिरामध्ये जिल्हा सिरियस गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि त्या ठिकाणी भरपूर स्पर्धक सहभागी झाले होते। म्हणजे एखादी डान्सची स्पर्धा असेल तर गर्दी होणं साहजिकच असतं किंवा एखादं नाटक असेल तर गर्दी होणं साहजिकच असतं। पण भावगीत भक्तिगीत स्पर्धा आम्ही ठरवत असताना थोडी भीती होती की एक साधारण ह्या स्पर्धेला तुमचा कसा रिस्पॉन्स असणार आहे। पण मला अत्यंत आनंद होतोय की जसा वेळ जातोय लोक खय गेली बघा। जसा वेळ जातोय तसा कार्यक्रम फार रंगत चालला आहे आणि तुम्ही सगळेजण त्याचा आस्वाद घेताय। म्हणजे अगदी आजींपासून ते अगदी सगळ्या आमच्या तरुण मैत्रिणी मित्रांपर्यंत सगळेच जण। कणकवलीमधील दिंडी भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला उत्साह प्रेक्षकांचा खूप होता आणि खूपच सुंदर होतं।
मंदिरामध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि छोटे स्पर्धक पण भरपूर उत्साहाने आपला सहभाग दर्शवला होता. माझं नाव मंत विवेक पवार. मी आज इथे वेड्याची भूमिका साकारली आहे. माझे नाव सार्थक. मी हनुमानाची वेशभूषा साकारली आहे. माझी गदा कोणाला समजायला येणार नाही. बाळाला कुळकुळ घ्या. ते मला प्रश्न पडला असेल ही वैदिक इथे काय आली. ही वैदिक आता मी माझ्या सर्कलकडे आली. आम्ही आता माझ पोट पण होती धातू तुकडा करतो आणि तेच सांगायला आले. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. हे मानवा, ओळखलंच का मला? विज्ञानाच्या जोरावर अनेक चमत्कार झाले. त्यातील हा एक चमत्कार प्लास्टिकासूर. नमस्कार. दिल्ली तख्ताच्या छाताडावर अभिमानाने डवले भगवा. स्वराज्य निर्मिले रयतेचे आपण. महाराष्ट्र धर्म मनात जागवा. स्वराज्याची पेटवली मशाल. सह्याद्रीच्या साथीने तेजपुंज शिवराय पाहिले महाराष्ट्राच्या मातीने. छत्रपतींचे छत्र रक्षणीय एकटीच बघ तरुणी. कोणी बोले मोगल मर्दिनी, कोणी बोलती छत्रपती तारा राणी. मी हंबीरराव मोहितेंची लेक आणि छत्रपती शिवरायांची सून. त्या मोगलांना कळायला हवं, मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही छाटता येते. आमच्या आबांची हंबीरराव मोहितेंची शिकवण. जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत या स्वराज्याचे रक्षण करू. आजवर दादा महाराजांच्या आशीर्वादानं सुखद आणि सुरक्षित आयुष्य जगलो आम्ही. पण आता वरगळा सोडा, अपयशाची गाठ सोडा. मस्तकी शस्त्र, हातात समशेर घेऊन ही स्वराज्य सौदामिनी त्या यवनासुरी राक्षसांचा नायनाट करेल. औ जिजाऊंचा आदर्श. जेव्हा जेव्हा कसोटीचे क्षण येतील तेव्हा तेव्हा या मराठी मातीतील लेकी सुना नेटका पदर सावरण्यासाठीच नाही तर त्या यवनासुरी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी झाल्या आहेत. वाघ 2 पावलं मागे येतो, तो झेप घेण्यासाठीच. आणि या मराठी वाघाच्या झडपेतून औरंग्या तुझी सुटका नाही. रयतेचा स्वराज्यावरील विश्वास आम्ही पुन्हा निर्माण करू. हे रामराणी भद्रकाली सौ यवनासुरांचा नायनाट करेल आणि त्या औरंग्याची याच महाराष्ट्राच्या मातीत कबर पडेल. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. महाप्रसाद असल्यामुळेच तेथे स्थानिक महिला होत्या. त्या महाप्रसादासाठी लागणारी साहित्य होतं ते करण्यासाठी एकत्र जमल्या होत्या.
रात्री पालखी सोहळा झाल्यानंतर दशावतारी नाटक होतं आणि नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. खरंच खूपच मस्त वाटलं गावी येऊन आणि उत्साहाचं वातावरण होतं.